मॅन ऑफ द मॅच फायनलचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं फायनलच्या मॅचमध्ये पहिलं षटक टाकलं आणि आपल्या संघाला विजय मिळेल असा विश्वास दिला तो निखिल मोकल याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं। मी विनंती करतो आमचे अविनाश दादा सुरेश दादा यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं। या निखिल जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निखिलसाठी। स्टाइलिश गॉगल, रेड बुल एनर्जी ड्रिंक, ट्रॉफी आणि हेअर कटिंग सलूनचं फ्री वाउचर आणि कॅप असं हे पारितोषिकाचं स्वरूप आहे। निखिल मोकल जरा यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। प्रत्येक मॅच मध्ये त्यांना खूप इंटरेस्ट होता, असं वाटत होतं की आमची साई टीमच जिंकली पाहिजे। खूप सपोर्ट त्यांचा होता। काय नाव यांचं? हरीश मोकल। दोन आहेत का हरीश मोकल साई मध्ये? 5 आहेत। ओके निखिलशी बोलायचं का? हा बोलेल ना? यस निखिल। अरे भाई गरजने वाले क्या बोलतात ना, बरसते नाही आहे। यानंतर वळूया आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे। उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक सायकल आणि ट्रॉफी असणार आहे। तर मी आमचे पाहुणे आदरणीय कौशल पाटील, प्रथमेश ओमेल, पियुष पाटील, जय मुंडे, प्रतीक ओमले, सुजल गुडेकर, आविष्कार पाटील आणि गजाभाई यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी स्टेजवर यावं। यांच्या शुभ हस्ते बक्षीस जाणार आहे आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जातंय। बेस्ट फिल्डरचं पारितोषिक जातंय ते हिंदवी 11 गावदेवी साई संघाला आणि हिंदवी 11 गावदेवी साई संघाचा राकेश मोकल। कमान राकेश मोकल याला विनंती आहे की त्याने व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं। 3 मॅच, 3 इनिंग, 3 सुंदर कॅच आणि 1 जबरदस्त रनआउट। डीजे जरा गाणी मिक्स करा ना, आपलं गाणं। एसडीपी राकेश मोकल कॉंग्रॅच्युलेशन। क्या बात है राकेश पाटील जबरदस्त। राकेश मोकल जबरदस्त खेळ आपला झाला। राकेश मोकल आपण बोलणार ना? यस। या एसडीपी ट्रॉफी बद्दल आपण काय म्हणाल? कसं वाटलं इथे खेळताना? खूप छान वाटलं। गेल्या वर्षी पण आम्ही खेळलो इथे, सेमीफायनल आम्ही हारलो इथे आणि यंदा तर खूप छान वाटलं। आयोजन पण खूप छान होतं, कारण आम्ही एक सुद्धा फायनल मारली नव्हती नाईटला। 50 मॅच आम्ही हारलो, पण पहिल्यांदा ही मॅच आम्ही नाईट मॅच फर्स्ट प्राइज मारलंय। तुमच्या टीम बद्दल काय म्हणाल? आज जबरदस्त खेळ झालेला, कारण तुम्ही सिनियर आहात। हा, कारण आमचे प्लेयर चांगले खेळले। दुपारपासून आम्ही खेळलो, दुपारपासून थकलेत आमचे प्लेयर, तरी पण आता नाईट मॅचला एवढा चांगला परफॉर्मन्स केला सर्वांनी। मेन म्हणजे अनिकेत बॅट फॉर्मला होता, तरी पण आता रिकव्हरी करून चांगला खेळायला लागला। भाई संकेत, प्रशांत मोकल थँक बोलन का त्यांनी सेमीफायनल
क्वार्टर फायनल आम्हाला काढून दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. यस, एसडीपी तुम्हाला लकी ठरलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ते राकेश मोकलसाठी. बेस्ट फिल्डर नंतर आपण वळतोय उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेतील एसडीपी ट्रॉफी मधील उत्कृष्ट गोलंदाज मी आदरणीय प्रतीक मोरे, राहुल राठोड, रितेश पाटील, योगेश गावडे, सोहम पाटील, विवेक मालुसरे, जय दाभणे, ऋतिक घरत आणि सुजल पाटील आणि पंकज ओमले यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एसडीपी ट्रॉफी मधला उत्कृष्ट गोलंदाज निवडताना आमच्या स्कोररना थोडासा त्रास झालेला आहे, कारण अतिशय जवळ असलेले हे दोन खेळाडू, मात्र त्यामधून या स्पर्धेतील एसडीपी ट्रॉफी 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड होते ती शिवार्थ 11 भोकरपाडा संघाचा गोलंदाज मंदार साशे. कमान मंदारला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. 3 मॅच 25 धावा आणि 6 विकेट. कॉंग्रॅच्युलेशन मंदार. त्याच्या वतीनं इथे पुरस्कार घेण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी आलेला आहे, करण पाटील. बेस्ट बॉलर नंतर बेस्ट बॅट्समन ऑफ एसडीपी ट्रॉफी 2025 मी आदरणीय विनय पाटील, कल्पेश पाटील, गणेश पाटील, निखिल पवार, अतिश पाटील, ऋतिक ओमले, साहिल पाटील आणि हरवेश पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस देण्यासाठी कृपया व्यासपीठावर यावं. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ दी एसडीपी ट्रॉफी 2025 दिस अवॉर्ड गोज टू, पुन्हा हे पारितोषिक जात आहे शिवार्थ 11 भोकरपाडा संघाचा, ज्यानं 79 रन्स केलेले आहेत 3 मॅचेस मध्ये. फक्त 26 चेंडू 79 धावा करणारा कोण? यस, आदी पाटील. कमाल आदी पाटील याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. एसडीपी ट्रॉफी 2025 पारितोषिक वितरण सोहळा. डीजे आधी खर तर खूप चांगला खेळ तुझा आम्ही इथे पाहिलेला आहे. एवढी मोठी टुर्नामेंट, पहिले सांग आमचं आयोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप छान आहे तुमचं. काय काय आवडलं? पहिली गोष्ट तुमच्या ट्रॉफीज खूप सुंदर आहेत. येस, करेक्ट. 1983 चा जो वर्ल्ड कप भारतानं जिंकला त्याचीच प्रतिकृती इथे ठेवलेली आहे. जरा जोरदार टाळ्या या आयोजकांसाठी झाल्या पाहिजेत. खेळ खेळताना कसं वाटलं? की आनंद झाला? खेळ खेळताना थोड्याशा चुका झाल्या माझ्याकडून, पण खूप आनंद आला खेळता वेळी इथे. पण बेस्ट बॅट्समनचं पारितोषिक एवढ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये कसं वाटतंय?
खूप छान वाटतंय. याच्या पुढे प्रयत्न करेल. कोणाकोणाची साथ तुझ्या टीममेट्स कडून लाभली तुला? प्रणित असेल, रितेश आगिले असेल आणि आमचा विशालला असेल. सायकल मिळालेली आहे, सायकल कोणाला देणार की तूच चालवणार? मीच चालवेल. तूच चालव. येस, आणि तुझ्यासाठीच दिलेली आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आधीसाठी. कॉंग्रॅच्युलेशन आधी, आणि नेक्स्ट मॅच साठी तुला बेस्ट ऑफ लक. उत्कृष्ट फलंदाजानंतर आम्ही वळतोय पंचम क्रमांकाकडे. मॅन ऑफ द सिरीज जरा आपण सस्पेन्स ठेवलेली आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आदरणीय निलेश पाटील, विजय शिंदे, किरण पाटील, नितीन पाटील, मोरेश्वर दाभणे आणि भास्कर पाटील या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक देण्यासाठी यावं. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000. पॅकरसाठी एक विशेष गिफ्ट आहे आमच्याकडून, सुरेश दादांकडून. पॅकरसाठी एक गिफ्ट आहे, ते पॅकरसाठी गिफ्ट पण आपण घ्यायचं आहे. ट्रॉफी आणि 25,000 हे पारितोषिक जात आहे. ते शिवार्थ 11 भोकरपाडा, शिवार्थ 11 भोकरपाडा डीजे. ₹25,000 रोख आणि ट्रॉफी. कॅप्टन काय बोलणार? कोण बोलणार आहे? यस, चाळीस टीम होत्या आणि 40 टीम मधून 5वा नंबर आलेला आहे. किती आनंद होतोय? खूप आनंद होतोय. थोडक्यासाठी चुकलो, परंतु पुढच्या वर्षी नक्कीच याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. कोणाचा खेळ तुमच्या टीममेट्सची बॉलिंग बॅटिंग कोणाची आवडली? टीम इफेक्ट्स आहे. 11 जणांचा खेळ आहे. 11 जणांनी योगदान दिलं, तोपर्यंत इथपर्यंत पोहोचलंय. थोडं वाईट वाटतंय आधीसाठी, कारण रेसमध्ये होता बाईकच्या. यावर्षी मला वाटतं 3री बाईक त्याची थोडक्यासाठी हुकले. काही हरकत नाही, पुढच्या वेळी तो आणखी चांगला प्रयत्न करेन आणि नक्कीच बाईक घेऊन येईल आमच्यासाठी, आमच्या गावात, अशी अपेक्षा आम्हाला त्याच्याकडून. नक्कीच. आयोजन कसं वाटलं? नक्कीच आयोजन चांगलं आहे. गत वर्षी मला वाटतं थोड्या कारणामुळे आम्हाला इथे एंट्री मिळाली नव्हती, आम्ही लेट झालो होतो ॲडव्हान्स द्यायला. परंतु यंदा आम्ही पहिल्यांदा ॲडव्हान्स दिला होता. राजला आम्ही सांगितलं होतं का आमचा ॲडव्हान्स दे, आणि त्यांनी आमची स्वतः एंट्री पण टाकली होती. त्यामुळे राजचे आणि काकांचे खरं आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे आज आम्हाला त्या ठिकाणी खेळण्याची संधीने उपलब्ध झाली. आणि आयोजन म्हटलं तर आमचं घरचंच आहे, कारण बरेचसे मित्रमंडळी असतील, दादा असेल, रोहित असेल, खूप चांगले संबंध आहेत आमचे त्यांचे. नक्कीच, आणि असेच संबंध राहू द्या. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. अजून काय बोलायचं आहे? नाही, धन्यवाद. ओके, थँक्यू. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ते शिवार्थ 11 भोकरपाडा. यानंतर 4थ क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देण्यासाठी मी आमचे पाहुणे आदरणीय अमोल पाटील, सागर पाटील, नरेंद्र पाटील, निकेतन मोधळे, प्रशांत शिंदे, रजत पाटील आणि देवेंद्र पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यावी. आणि 4थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे 25,000 रुपये रोख, ट्रॉफी आणि पॅकरसाठी, संघ मालकासाठी खास विशेष असं सुरेश दादा पाटील यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. आणि हे प्राइज जात आहे मानव एंटरप्राइजेस चावणे या संघाला. कमान चावणे डीजे.
2025चा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी मानव एंटरप्राइजेस सावणे. कॅप्टन कोण बोलणार? अविनाश. समीर. संदेश. पहिल्यांदा सांग, यंदाचं वर्ष तुमच्यासाठी कसं राहिलेलं आहे? क्रिकेट वर्ष तर चांगलं ठरलं आहे. या वर्षी सुद्धा चांगले नंबर बसले, कारण की 2 टीम झाल्यामुळे आमची थोडीशी गेम होत नव्हती. परंतु आम्ही सर्व मोठ्यांनी आमच्या मुलांनी चांगला विचार करून एकत्र टीम घडून आणली. खरं तर पॅकरचे आमचे आभार मानले पाहिजेत, कारण की आम्हाला त्यांनी एकत्र आणून दिलं तशी, आणि आमची टीम एकत्र झाली. एकत्र झाल्याचा फायदा झाला? हो नक्कीच. गेम सुद्धा चांगली झाली. फक्त आज आमचे 1-2 प्लेयर आले नव्हते, तरी सुद्धा आमच्या प्लेयरांनी चांगली गेम केली. कसं वाटलं या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळताना? खूप मस्त वाटलं एकदम. काय शिकायला मिळालं? हो नक्की. यंगस्टर, तुमच्या टीम मेट्स बद्दल काय म्हणाल? कसे खेळले? सर्व प्लेयर चांगले खेळले. डेला पण खूप दमले होते आज, परंतु गेम्स आज सुद्धा चांगला केला सर्वांनी. आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप सुंदर, सर्वात भारी आयोजन वाटलं आम्हाला. पुढच्या वेळेला एंट्री घ्याल? हो नक्कीच. तुमचं कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुमच्या सगळ्या प्लेयर्सचं अभिनंदन. चतुर्थ क्रमांकानंतर वळूया तृतीय क्रमांकाकडे. 25,000 रुपये रोख आणि भव्य दिव्य अशी SDP ट्रॉफी देण्यासाठी मी आदरणीय एकनाथ पाटील, भानुदास दाभणे, गजानन पाटील, हनुमान जंगम आणि नरेश पाटील या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो SDP ट्रॉफी 2025चा जय हनुमान बारवई. कमान बारवईकर. विवेक बोलणार आहे. कसं वाटतंय? काय काय आनंद घेतला इथे? काय मजा घेतली? खूप भारी वाटतंय. आयोजन तर खूप भारी आहे आणि आम्हाला खेळायची इथं संधी दिली. SDP ग्रुप आणि माझे पूर्ण मामा परिवारच आहे आणि हे माझे सगळे भावंडच आहेत आणि इथं खेळायची संधी दिली, त्यांचं खूप आभार मानतो. आणि मागच्या वर्षी पण आम्ही इथे सेमीफायनलला हारलेलो आणि काही कारणाने आमच्या गावात 2 टीम. यावर्षी आम्ही पूर्ण एकत्रपणे खेळलो आणि एकीच्या जोरावर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि पूर्ण गावाचा सपोर्ट आज आम्हाला खूप भारी वाटला. आणि एक गोष्ट मिस करतो की आमच्यात आमचा विनोद काका नाही आहे, कारण की त्याचं स्वप्न होतं आणि पूर्ण गावाचं स्वप्न होतं की संकेत जाधवला बाईक भेटावी आणि तो खूप वर्षापासून हे स्वप्न होतं आमचं आणि ते आज पूर्ण होणार आहे. खूप भारी वाटतंय. काय बोल विनोद भोईर ना? हा, विनोद पाटील जे 40गाव प्रीमियर लीग आपण त्यांच्या नावानं ठेवतो. नक्कीच त्याची आठवण आपल्याला पदोपदी येतच राहणार आहे. परंतु कोणती मॅच तुला जास्त आवडली खेळताना? पहिलीच मॅच. कोणाबरोबर? बोरिवली बरोबर. संकेत जाधवनी जी मॅच काढली ना, 4 चेंडू मागे 18 धावांची गरज होती, ती लाजवाब काढली नादच कुल्ला. आणि बातांच्या ग्राउंडवर पण 6 चेंडू मागे 24 धावा पाहिजे होत्या. म्हणजे सगळ्यांना वाटलं मॅच गेली, सगळी घरी चाललेली, पण त्यांनी मॅच डेंजरच काढली, नादच केला. तुझी बॅटिंग कोणाची आवडली तुला? इनिंग बादशाहची. आणि बॉलिंग? बॉलिंग तर आमचं सगळं चांगलेच आहेत. कधी कधी कोण चालतंय, कधी कधी हे होतंय. काय अजून काय? अजून तुमच्या फॅन्स बद्दल काय म्हणाल? फॅन्स बद्दल तर इथं खेळायचा वेगळाच आनंद आहे या ग्राउंडवर, कारण का पब्लिक एकदम फुल डेंजर, नादच. संघ मालक जयवंत शिंदेचा तर फुल सपोर्ट आपल्याला आणि आमचे कोच गणेशजी दलवी हे सुद्धा इथे पूर्ण गावाला कोचिंग करतात. हे त्यांचं मन आभार मानतो.
आणि पूर्ण मामा परिवार आणि त्यांनी तर जेव्हा त्यांना बक्षीस मिळालं तेव्हा माझा भाचा असं सगळीकडे बोलत सुटलेले. त्यांचं भाचा जे त्यांचं पण स्वप्न होतं संकेत जाधवला, त्यांचा संकेत जाधव सक्का भाचा आहे आणि त्यांचं तर भरपूर वर्षापासून स्वप्न होतं संकेतला बाईक भेटावी आणि आज आमच्या गावाचं नाही तर पूर्ण आमच्या एरियाचं स्वप्न पूर्ण झालंय. आज गावात गेल्यानंतर काय जल्लोष होईल? नातच सुटू. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी, विवेकसाठी. मस्त बाईट झाली. आयोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप भारी वाटलं. आणि फटाके किती आणलेत? फटाके तर इथनच घेतलेत आम्ही, मामाने दिले सगळं आम्हाला. बँड पाहिजे का? बँड आता केली ना ऑर्डर. येस थँक्यू. भरपूर आनंद झाला. तुमचे विनोद पाटील, त्यानंतर आमचे अविनाश पडवळ यांची नक्कीच आठवण जेव्हा जेव्हा क्रिकेट असेल तेव्हा आम्हाला होत राहील. एक चांगली बाईट विवेक यांनी दिलेली आहे. जरा जोरदार टाळ्या विवेकसाठी झाल्या पाहिजेत. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकानंतर आपण वळतोय उपविजेता या SDP ट्रॉफीचा कोण. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो आमचे पाहुणे आदरणीय पद्माकर पाटील, नंदकुमार पाटील, हरेश पाटील, राजेंद्र दसवंते, सतीश पाटील आणि संदीप पाटील या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि ट्रॉफी हे पारितोषिक जात आहे स्वर्गीय गोटीराम कर्णूक 11 गावदेवी पानशील संघाला. कमॉन पानशीलकर. बात आहे. उपविजेता ठरलेला आहे या SDP ट्रॉफी 2025चा स्वर्गीय गोटीराम कर्णूक 11 गावदेवी पानशील. नारायण तांडेल पण इथे आलेले आहेत. कोण बोलणार? अनिल. हॅलो. कसं वाटतंय? तूच बोल आता, काय बोलायचं आहे? खूप छान वाटतंय. सर्वात पहिले मी SDP ट्रॉफीच्या आयोजकांकडून धन्यवाद मानेन का आम्हाला खेळायला चान्स दिला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि हे स्वप्न होतं आमचं, आमच्या गावातली ही नाईटची पहिलीच ट्रॉफी आहे. याच्या अगोदर कधी आली नाही, पण आमच्या यंगस्टरांनी चांगला खेळ केला. फलंदाज गोलंदाज असो, हर्षल असो, अनिल वानकले, जय असो, सगळ्यांनी चांगला खेळ केला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पहिले प्रत्येक मॅच मध्ये सुंदर खेळ झालेला आहे. तसं तुम्हाला रायगड प्रीमियर लीगचा म्हणजे ॲज अ मॅनेजर, टीम मॅनेजर म्हणून भरपूर अनुभव आहे, तो कामी आला? 100% मिळाला तो. आणि पोरांना जसं सांगितलं, जी सिच्युएशन असेल तशा हिशोबानुसार जातात. कधीच बोलत नाही का याला का पाठवला त्याला का पाठवला. आणि चांगला खेळ करतात पोरं. आता यावर्षी चांगल्या वरात आहेत. यावर्षी आता 7 फायनल झाल्या आणि 9 सेमीफायनल झाल्या. 2च एंट्री आमच्या फेल गेल्या पहिल्या राऊंडच्या, बाकी सगळ्या सेमीना फायनल चालू आहेत. नक्कीच प्रगती होत चाललेली आहे. कसं वाटतंय आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे, म्हणजे बोलावं तेवढा कमीच आहे. आणि आम्हाला पहिल्यांदा एंट्री दिली आणि आम्ही तिथं संधीचा सोना केलो. याच्या पुढे आम्ही म्हणजे चॅम्पियन होण्याचा 100% प्रयत्न करू. आणि खूप छान. 2 टीम काहीतरी बोलत होतात. 2 टीम होते याच्या अगोदर आमच्या गावामध्ये, पण आता यावर्षी एकत्र टीम केले आणि चांगला खेळ करतात एकत्र झाल्यानंतर सगळी. कोणाकडून अजून जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा म्हणजे पूर्ण टीम कडूनच, कुणाचं एखादं नाव नाही, टीम कडूनच पूर्ण सगळ्यांनी चांगला केला आणि चांगला गावाचं नाव करा. तुम्ही केलाल तर गावाचं नाव होईल.
समोर साई सारखी मोठी टीम खेळताना कसं वाटलं? खूप छान वाटलं, कारण मोठ्या संघाबरोबर पहिल्यांदाच खेळायला भेटला आणि त्यातून बरंच शिकण्यासारखं. आणि त्यांना चांगल्या पोरांनी म्हणजे एक 16 धावापर्यंत रोखला होता, पण हर्षलचे आमचे हार्डलक का रनआउटची विकेट गेली, तिथेच जरा आमचा कॉन्फिडन्स लो झाला. नाहीतर त्याला अनिलची साथ असती किंवा अनिलची त्याला असती तर त्या पण आम्ही पास केल्या असत्या 100%. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. खूप आनंद. 100% खूप आनंद. नक्कीच. धन्यवाद सगळ्यांचा. आणि हाच आनंद सतत तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसू दे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या पानशील संघासाठी. आणि प्रथम क्रमांकाकडे जाण्या अगोदर प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट या सिरीजचा मालिका वीर मी आमचे पाहुणे आदरणीय रोहित पाटील, ऋषिकेश पाटील, सिद्धेश पाटील, संकेत पाटील, जयेश पाटील, कुंदन पाटील आणि करण पाटील, त्याचप्रमाणे सनी पाटील, अतुल पाटील, प्रतीक भालेकर आणि शुभम पाटील या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर या दोन्ही टीम्सना विनंती आहे की आपण जरा पुढे यायचं आहे. जरा मालिकावीर या स्पर्धेमधला हे मालिकावीराचं पारितोषिक जात आहे ज्यानं 3 मॅच मध्ये 35 चेंडूमध्ये 93 धावा केल्या, 3 षटकांमध्ये 3 विकेट्स घेतले, असे 93 + 15 15 108 पॉइंट जमवणारा जय हनुमान बारवाई संघाचा कोण? यस, कम ऑन, संकेत जाधव. बोलायचं आहे? कॉंग्रॅच्युलेशन. काय बोलायचंय ते बोल. कसं वाटतंय? ही कितवी बाईक आहे तुझी? पहिलीच बाईक आहे. पहिलीच. मग आनंदानं बोल ना. काय बोलू? कसं वाटतंय पहिली बाईक घेताना? नाही, छान वाटतंय. मम्मी बोलली होती तुला बाईक भेटल का काय, आणि ती भेटली नाही का? आईचा आशीर्वाद आहे म्हणजे याचा अर्थ. जरा जोरदार टाळ्या याच्या आईसाठी पण झाल्या पाहिजेत. जबरदस्त फटके मारत होता. काय कसं असतं तुझं प्रॅक्टिस सेशन कसं असतं? जवळ घे माईक. प्रॅक्टिस नसते हो, काम आणि म्हणजे घरी जास्ती प्रॅक्टिस. आणि माझ्या डोल्याला पण बॉल लागलेला ना, ते एक डोल्याने जास्ती दिसत नाही. टिकेमाळी संकेत पहिल्यांदा 6 वाजता HOC ग्राउंडवर असतो, 7:30 वाजता HLच्या ग्राउंडवर असतो आमच्या 40+ मध्ये. असा तो मेहनत करतो आणि त्या मेहनतीचं फळ त्याला मिळालेलं आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी. या बाईकवर आता गेल्यावर पहिले कोणाला बसवशील? जयवंत दादा. जयवंत दादा आणि विवेक आणि अजय. यस, जयवंत दादा, विवेक, अजय ज्यांनी जे त्याचे सहकारी आहेत त्यांना बसवणार आहे. आणि रोमित भाई. अजून रोमित भाई पण. ये ये ये, अरे ये ना. 4 जणांना तो बसवणार आहे. अजून कोण आहे का? नाही, आता हवा पण नाही का जायचं काय. हवा चेक करतोय. सगळी हवा वगैरे चेक करून बरोबर तुला दिलेली आहे गाडी. काही घाबरू नकोस. असाच खेळ तुझा यापुढेही झाला पाहिजे. प्रत्येक मॅच मध्ये तू चांगला खेळत होता. आनंद वाटत होता? किती किती काय आता शब्दात नाही सांगू शकत. गोलंदाजी करताना कसं वाटत होतं? सुचत नाही काय बोल. या टुर्नामेंट मध्ये येताना असं वाटलं होतं की मला बाईक मिळेल म्हणून? नाही नाही,
अजून पण स्वप्नच वाटते. अजूनही स्वप्न वाटतं. स्वप्न सत्यात उतरले. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत याच्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुझं पहिली बाईट तुला मिळाले त्याबद्दल तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा संकेत जाधव साठी होऊ द्या. थँक्यू थँक्यू. हळू जरा गैवरलाय तो, परंतु मस्त खेळ, दिसायला सडसडीत आहे, मात्र फटके दणकेबाज असे फटके मारतो तो संकेत जाधव. आणि या SDP ट्रॉफी 2025 चा विजेते पदाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो आमचे मुख्य आयोजक आदरणीय सुरेश दादा पाटील, अविनाश दादा पाटील या दोघांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. 1 लाख रुपये रोख आणि भव्य दिव्य ट्रॉफी जाते ती हिंदवी 11 गावदेवी साई संघाला. कमॉन साईवाले. विजेता ठरलेला संघ हिंदवी 11 गावदेवी साई. यस, साईवाले कोण कॅप्टन बोलणार? यस, अनिकेत. अनिकेत SDP ट्रॉफी 2025 विजेतेपद पटकावलेलं आहे. कसं वाटतंय? हिंदवी 11 गावदेवी साई संघाचा कर्णधार अनिकेत, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बऱ्याच मॅचेस नंतर आम्ही नाईटची आम्ही फर्स्ट टाइम चॅम्पियन झालो. 16 धावा, कसं वाटत होतं? 16 धावा फायनलला काढले होते आम्ही. आम्हाला कॉन्फिडन्स होता, निखिल मोकलवर पण होता आणि माझ्यावर पण होता. निखिलला बोललो होतो की 10 रन्स ठेव मला, मी मॅच जिंकून देईल टीमला, पण त्यांनी 16 रन्स ठेवल्या. हा, आणि खरं तर ही रायगड टेनिस क्रिकेटची पंढरी आहे. इथे खेळण्यासाठी मोठे मोठे खेळाडू तरसतात. या मैदानावर परफॉर्म करताना आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद, या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या? या मैदानावर हा मैदान आम्हाला भरपूर लक्की आहे. गेल्या वर्षी पण आम्ही इथं रनरअप झालो होतो. आयोजन कसं वाटलं आमचं? आयोजन फार छान आहे. आणि प्रथमतः तर मी आमच्या गावातील पॅकरांचे आभार मानेल, कारण की आमची 57वी एंट्री आहे. आम्ही 50 एंट्री हारलो आणि 8 वेळा फक्त रनरअप आणि चॅम्पियन झालो, तरी पण ते आम्हाला सपोर्ट करतात. दुसरा कुठला पॅकर असता तर बोलला असता की बस तुमच्या एंट्री ना आता करणार. नक्कीच. मग त्या पॅकरला तुम्ही खुश केलेलं आहे, आता खुश आहेत ना? हो, भरपूर खुश आहेत ते. तरी आम्हाला त्यांचा खूप सपोर्ट आहे. प्लेयर्स तुमचे सगळे खेळाडू एकजुटीनं खेळत होते. खरं तर शेवटचा झेल अफलातून, तो झेल अगदी सीमारेषेला चिटकून पकडला. क्षेत्ररक्षण, फिल्डिंग, बॅटिंग सगळं चांगलं झालं ना? हो, चॅम्पियन झालो, फार छान वाटतंय. आणि असाच हा विजयाचा रथ तुमचा कायम चालू राहू द्या. अजून काय तुम्हाला कोणाला थँक्स बोलायचं आहे? कोणाला थँक्स नाही, टीम वाल्यांना सगळ्यांना थँक्स बोलेल. असाच सपोर्ट करा आणि गाववाल्यांना पण थँक्यू बोलेल. सगळेजण भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दिव्य स्वरूप